तू भला शेवट 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 तू भला हरी शेवट तू भला 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 हरी माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा हरी आलो निजाच्या माहेरा हॅलो कमी कर आवाज द्या झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा हरी भेटी रखुमाईच्या वरा हरी बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा हरी बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा आवाज द्या ना हरी बेटी रखुमाईच्या वरा हरी बेटी रखुमाईच्या वरा हरी माऊली बेटी हरी बदा बेटी रखुमाईच्या वरा हरी बेटी रखुमाईच्या वरा हरी राम बेटी रघुमाई
माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रुखमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा बेटी रुखमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणे आलो निजाच्या माहेरा बेटी रुखमाईच्या वरा विठ्ठला ग्रामदैवत मारुतीरायाच्या परिसरामध्ये वैकुंठवासी भुजंगरावजी दादा मुंडे यांच्या गोड जीवनाच्या निमित्ताने राहू द्या आज आपल्या मरगळवाडीमध्ये डॉक्टर नामदेवराव मुंडे आणि निळोबा भाऊ मुंडे या मुंडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला माझ्या अगोदर आमच्या परिवारातले ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण मधुकर महाराज सायळकर यांचं आपण कीर्तन ऐकलेलं आहे।
या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, शेतकरी, आप्त, इष्ट, स्वकीय, सुहृदी, पाहुणी मंडळी, या मुंडे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालेला आहात. उशिरा जरी सुरू झाला असेल, सर्वांना गडबड आहे, सर्वांना गडबड आहे याचा विचार करून अगदी अल्पशा कालावधीमध्ये सेवा करीन. विठाला विठाला. आमच्या परिवारामध्ये भुजंग दादा म्हणजे आमचे आधारवड होते, वडिलाच्या ठिकाणी होते. भुजंग दादाचं 25 वर्षाचं माझं नातं आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, परमार्थिक क्षेत्रामध्ये आम्ही जे अभंग वाचले ते अभंग काही आमच्या आचरणात नाहीत, फक्त वाचतो, तुम्हाला सांगतो तुम्ही असं वागा. आमच्याच्यानं वागणं होते की नाही ते देव जाणे. आताची आमची परमार्थाची सुरुवात आहे. पण ज्यांनी अभंग फक्त महाराजाच्या मुखातून ऐकले आणि केवळ ऐकून सोडून दिले नाही तर वागले, ते भुजंग दादा. जे काही अभंग आपण ऐकतो ना, संताची पायी हा माझा विश्वास, तसे विश्वासानं कसं वागावं हे भुजंग दादांनी करून दाखवलं. या वाड्या ज्या आहेत, ह्या 10-5 वाड्या, ह्या फार श्रद्धावान वाड्या आहेत, निष्ठावंत वाड्या आहेत. मोतीराम महाराजांच्या संप्रदायावर, मोठ्या महाराजांच्या संप्रदायावर श्रद्धा ठेवणाऱ्या वाड्या आहेत, निष्ठेनं चालणारे. त्या दिवशी नाही का मी अंतविधीला आल्यावर मी बोललो होतो एक प्रसंग तुम्हाला. आमदार साहेब यायला उशीर होऊ लागला, अंतविधी मग 10-5 मिनिटं लेट लागली. मग आता मला म्हणले हे बोला तोपर्यंत. मी एका गंधमादन नावाच्या वानराचा तुम्हाला एक प्रसंग सांगितला होता. बाबा तुम्ही मला बोलायला लावले. पंढरी बाबा म्हणले आता सगळे पाहुणे आल्याशिवाय कशाला सोडायचं, दहन करायचं, म्हटले अग्नी द्यायचं. म्हणून मग 10-5 मिनिटं बोललो होतो तेव्हा मी गंधमादन नावाच्या वानराचा प्रसंग सांगितला होता. कुंभकर्णाच्या हातात सापडलेलं गंधमादन नावाचं वानर, याला मृत्यूची भीती वाटत नव्हती, परंतु प्रभू रामचंद्राची श्रद्धा त्याची अतूट होती. तशी श्रद्धा भुजंगदादाची गुरुघरावर, मोठ्या महाराजावर होती. किती श्रद्धा होती मी शब्दात नाही सांगता येत. मी पहिले सुरुवातच अशी केली, आम्ही अभंग वाचतो, तुम्हाला सांगतो, पण ते अभंग आमच्याच्यानं वागणं होतील की नाही देव जाणे. ते मूर्तिमंत अभंगासारखे वागली ही मंडळी. विश्वास म्हणजे विश्वास. विठाला विठाला विठाला. शुद्ध श्रद्धेनं ही मंडळी वागणारी आहेत. या निमित्ताने या परिवारावर हे दुःखाचं सावट आलंय. त्या दुःखामध्ये आम्ही सर्वस्व सहभागी आहोत. एक वडिलाचं छत्र हे माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक असते. आपल्या सुखदुःखामध्ये हे जे छत्र आहे ना, ते सहभागी असते. कोणीतरी आपलं कौतुक करायला असावं, कोणीतरी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावं. आणि ते दुसरं कोणी कौतुक करण्यापेक्षा ज्यावेळेस वडील कौतुक करतात, तो एक अनुभव वेगळा असतो. विठाला विठाला. भुजंग दादाचं राहणं म्हणजे साधं भोळ राहणं होतं, साधं भोळ. आमच्या वडिलाचं भुजंग दादाचं वागणं सारखंच होतं. मनोहर महाराज, आमच्या वडिलाला मी म्हणायचं, दादा आपल्या घरी चांगली माणसं येतात, आमदार खासदार येतात, चांगली माणसं येतात, मोठे महाराज लोक येतात, संत महंत येतात, मठाधिपती येतात. म्हणले मग मी तुम्ही जरा चांगले कपडे घाली जाण. आर म्हणले चांगले घातले तरी मळणारच आहेत, आम्हाला काय तुमच्यावानी लय बसता येत नाही म्हणले. आमलं मोकळं खाते, पण ते पुन्हा एकदा घातले की 2-3 दिवस काढायचेच नाहीत किंवा. मग मागून मागून मी निर्णय काय घेतला की हे जे मी घातलेले कपडे मी तिथंच काढून ठेवायचं. मग ते घालायचे कपडे, मग ते घातले तर मग 2 दिवस तरी घाला ना, मग 3-3, 4-4 दिवस
शेवटी एक दिवशी म्हणलं दादा लोक काय म्हणतील हे इतकं चांगले कपडे घालतील बापाला कसं ठेवायले या बघा गाड्या मालक म्हणले काही असो बाप म्हणून ओळखीतीन तर खरं न बैठकीला आल्या तुमचा गडी तर म्हणायचे नाहीत ना म्हणले आता हे आमचं वागणंच असं हे तर त्याला करावं काय म्हणले 2-2, 3-3 दिवस राहिले इथं मरगळवाडीला आमचे वडील भुजंग दादा राहा म्हणले राहिले आपल्याला तरी कुठं गडबड आहे म्हणले रावसाहेब मामा राहा म्हणले राहिले दादा इतके दिवस कुठं गेलते येऊ देणं गेले ते लोक कुठं ठो कुठं नाही करू लागले काय करीन म्हणले माणूस मग जेवण जरी केलं तरी जर कोणी म्हणलं ना आमच्या वडिलाला दादा थोडं जेवाव हो वाडा दादा आत्ताच जेवली त्याचा हात कसा मोडावा म्हणले आता ते एवढा मोठा माणूस म्हणले आपल्याला म्हणायला खायची अर्धेक्षी काय व्हायला ही माणसं जोडीत गेले हो काय जोडीत गेले माणसं जोडीत गेले त्याला पैसा नाही कमवता आला त्यांना प्रतिष्ठा नाही कमवता आली पण एक माणुसकी होती त्यांच्यामध्ये साधे भोळे मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न आणि नाहीतरी परमार्थ काय आहे माहितीये का बाबा हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती टाळी वाजवा माझा टाळी वाजवा हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती शाबाश 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 हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानियासी गर्भवास भोळे भाविक हे जुनाट चांगले फडसाहेब पंढरपूरला पंढरंग परमात्मा कोण्या लोकांची वाट पाहतो भोळे भाविक हे जुनाट भोळे भाविक जुनाट शब्द कसा वापरलाय पण चांगले हे त्यांचं लक्षण आहे जुनं ते सामान्य माणसं हे साधे गरिबीतून वरी आलेले गरिबीची जाण असलेले माणसाची जाण असलेले माणुसकी असलेले जीवा जतन माणसं सांभाळले यांनी विठाला विठाला तलवार पाहिजे मला प्रमाण म्हणजे तलवार उपशिल्यासारखं उपशिलं ना रूप येते कीर्तनकाराला प्रमाण म्हणजे 20-20चा मॅच 4 रन 6 कसोटी तिथंच रन काढ रे विठाला विठाला तुका म्हणे भोळा जिंकू जाणे
परमार्थामध्ये साळे भोळे. खरं सांगा बरे, शहानिया दुरी आणि बोबड्या दासा हाकामारी. परमात्मा कोणाला जवळ घेतोय? असे साळे भोळे लोक होते हे. शून्यातून विश्व निर्माण केलेले, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपण भलं आपलं काम भलं. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अजात शत्रू होते, अजात शत्रू. भुजंगदादा हे त्यांच्या जीवनामध्ये मला वाटत नाही की कोणाचे शत्रुत्व त्यांच्या मनामध्ये असेल, कटुता असेल, काही नाही. सरळ साधा स्वभाव. आणि अशी जी लोक असतात ही देवालाही प्रिय नाही का. मध्यंतरी दिलीपने एक व्हिडिओ काढला त्यांचा, माझ्या मोबाईलवर टाकला बघा मी. अच्युत महाराज कोण आहेत म्हणले? तुमचे गुरु आहेत म्हणले. म्हणजे कशी भाषा होती पाहतो माझ्या मोबाईलवर, गवसत येते इंस्टाग्रामवर. भाऊ माझ्या इंस्टाग्रामवर बघा म्हणालो तर मग बघा, आताच नाही. आमच्या जवळ बी इंस्टाग्राम आहे, तुम्हाला कळवा म्हणून म्हणायलो. दिलीपनं मला पाठवला व्हिडिओ. अच्युत महाराज कोण आहेत म्हणला तुमचे? इतका अच्युत महाराज करायला गुरु आहेत म्हणले. शब्द कसे आहेत बघा. आणि निळोबा कोण आहे? पोरग आहे म्हणजे. वापरायचा शब्द कसा? गुरुचा आदर केलाय. शब्द कसा वापरलाय? दर्जेदार. महाराज कोण आहेत? गुरु आहेत म्हणले. निळोबा कोण आहे? मुलगा आहे म्हणले. ही भाषा होती या लोक. एवढे निष्ठावंत. उलट मी त्या व्हिडिओ मधून मी माझी निष्ठा शिकलोय. विठाला विठाला. आम्ही त्यांच्याकडून आमची गुरुनिष्ठा वाढावी ही शिकवण घेतली आम्ही त्यांच्याकडून. आपली काय वाढावी? गुरुची निष्ठा वाढावी हे शिकलोय मी त्यांच्याकडून. आळंदीमध्ये ह्या लोकांनी घास खाल्ला नाही महाराजाला जेव घातल्याशिवाय. दुपारी 2-2, 3-3 वाजेपर्यंत उपाशी राहिलेले लोक इथे. काय श्रद्धा असेल, काय भावना असेल. आणि या श्रद्धेची माणसं, आता तुमच्याजवळ माणसाचं वलय भरपूर झाले, पण श्रद्धाळू माणसाची कमतरता आहे. विठाला विठाला. फेसबुकला तुमचे किती फ्रेंड आहेत याला महत्व नाही हो. प्रत्यक्षात माणसं किती तुमच्या जवळ जवळ आहेत हे महत्वाचे. 5,000च्या पुढे गेलेत मग हे बी. आणि समोर आले मलाच माहित नाही हे मग फ्रेंड आहे म्हणून, आणि त्यालाही माहित नाही कोण अच्युत महाराज. हे सोशल मीडिया पुरते फ्रेंड रिक्वेस्ट काही कामायच्या नाही. प्रत्यक्षात तुमच्यावर जीव वाळून टाकणारी माणसं किती आहेत. ज्ञानोबाराने त्या नातेवाईकाचं नाव सांगितलंय मनोहर महाराज. प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. अंतकरणाचे सोयर पण कमी होत चालले. रक्ताचे नाते स्वार्थ करतात आणि प्रेमाचे नाते निस्वार्थ असतात. विठाला रक्ताच्या नात्यामध्ये स्वार्थ येऊ शकतो. मोठ्या महाराजाला कधीही स्वार्थ आला नाही. महाराज ज्यावेळी मंदिरात जेवायला बसले, ह्या संघच्या सगळ्या लोकांना विचारा. भगवान महाराज संगत विचारा, मनोहर महाराज संगत विचारा, प्रल्हादला बी विचारा, पवार, हे तिन्ही ड्रायव्हरच आहेत महाराजाचे. महाराजाचा ड्रायव्हर होणं म्हणजे स्वाभिमानाची गोष्ट होती. मुख्यमंत्र्याचा ड्रायव्हरला पावर नव्हती इकडं. मुख्यमंत्री ह्याला म्हणायचे आम्हाला जमत नाही म्हणायचे, विमानानं नेतोस कसा. महाराजाजवळ ह्याची पावर होती. महाराजा इमानदारनं सांगू का, हे इतके दाढ माणसं तिघ बी. प्रल्हाद दाढ नाही, हे दाढ आहे. कोण? महाराज भुजंगदादा रडले त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात. महाराज म्हणले हे बंडू लय दाढ आहे. महाराज म्हणले भुजंग तुला सांगायला म्हणले, आज जरी तुला दाढ वाटत असलं हे इतका मोठा होईन म्हणले, पण त्या दिवशी मी नाही रे म्हणले याचं मोठेपण. आशीर्वाद दिला महाराजाला. मनातून निघालेला हे दाढ माणसं, पण महाराज ह्याच्यापेक्षा दाढ होती. हे भगवान महाराज मनोहर केंद्र निळोबा मुंडे म्हणजे माणसं आहेत का होय? कापून मीठ भरायचे एखाद्याला. आता महाराज यायच्या ना बाबा, मी तुम्हाला काहीच म्हणणं माहिती ना बाबा, ह्या तिघायचे गुरु आहेत. मात्र हे माणसं मोठ्या महाराजाला देवाच्या पलीकडे समजित होते. देवाच्या पलीकडे, कोणाच्या पलीकडे? देवाच्या पलीकडे समजित होते. ह्या महाराजाला, ह्या माणसाला संगत ठेवून महाराज एका पालात आणि हे माणसं एका पालात कवात जेवले नाही. महाराज मंदिरावर जेवायला बसले. ह्या तिघाला चौघाला विचारा, मधुबुवाला विचारा, सायळकर महाराजाला विचारा.
महाराज जेवायला बसल्यावर आमच्या पोरायला बोलवा म्हणायचे. का तुम्हाला सोडून घास खाल्ला मधुबा, आमच्या पोरायला बोलवा. ही रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते. हे माझे सोयारे सज्जन संगाती, माझे सोयारे सज्जन संगाती, हे माझे ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया ठेविते विठोबाचे. इरामान विधी पाळना पुरते, देवाची ती होते म्हणून या. ह्यांना महाराजानं जितका जीव लावला, येईनही महाराजानं जीव उगाळून लावला, येईनही महाराजाला जीव उगाळून लावला ना. मग हे कसं आहे केंद्रे साहेब, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. जितकी तुम्ही समोरच्याची कदर कराल तितका समोरचोही तुमची कदर करतो. हे हा यांचं मला सुलूक येत नाही. यांचं कसं होतं सांगू का तुम्हाला? हो देव बी नका मो मो चलायले कसं बी. तुका म्हणे येथे पिसे पैसे तेथे पैसे असे, तेथे पैसे असे, तेथे पैसे. तुका म्हणे येथे पिसे तुका म्हणे येथे पिशे आणि तेथे तैसे असेल. हे मला येते महाराज. खरं सांगू, हे बी माणसं इतके दाड, हे न कधी बापाची संडास धुतली नसन, पण महाराजाचं धोतर धुतलं ये न संडास सगळं. का तर महाराजांनी तितका जीव लावला, तितका हे न महाराजाला जीव लावला. ह्याचं बापाचं दुखलं नाही तर हे लई निधड्या छातीचे लोक आहेत, पण ह्याचं बापाचं दुखलं असन तर ह्याला कधी रडू आलं नाही. पण महाराजाला ताप आला लागले, याला भाकर गोड लागली नाही, हे जेवले नाही. ते एक इळा असा आहे की हे न जेवण केलं नाही. जेवार पोर तुम्ही महाराज, तुम्ही जेवलं नाही तर आम्ही कसं जेवा म्हणायचे. हे नातं जे असते गुरु शिष्याचं माय लेकरासारखंच नातं असते. गुरु परोता मार्गू नेणे, दुसरा मार्गच नाही. अभंगावर बी मला जाता येते केंद्रे साहेब, पण मला आज अभंगावर नाही जाता यायचं. हे नातं सांगणं मला वाटते तेच अभंग असेल का? चुकायले बाबा तुम्ही सांगा. नातेवाईक हे एक आत्मीयतेचे नातेवाईक. प्रल्हाद महाराज भेंडेवाडीकर, पंढरीनाथ महाराज भेंडेवाडीकर, दत्ता महाराज भेंडेवाडीकर, रावसाहेब मामा, याचा चुलता बी होता देवीदासराव, सरपंचाचे वडील. माझ्या नाव ध्यानात, तुका बाबा, मथारी. आता मथारी तर आहेच की रावसाहेब मामाचे. कसे लोक आहेत बघा. हे लोक दिसले तरी मला चांगलं वाटते. एखादा दुसरा कोणताही जहागीरदार माझ्यापाशी आणून ठेवणं मला त्याचं एवढा जिवाळा वाटत नाही. ते लांबून बघते डिवऱ्या ढोरावर, मी काय जिवाळा करू त्याला. हे लोक दिसले की मला घव घव लागतं. हे आत्मीयतेचे लोक आहेत. यांनी जीव वाळून टाकला, जीव. विठाला विठाला याच्या सुख दुःखात समाधानी सहभागी राहिले महाराज, आणि हे बी महाराजांच्या सुख दुःखात सहभागी राहिले. गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण माझा, गुरु हा प्राण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. असं हे नातं आज मला एक कळतंय. कोणाचेच वडील जन्माला जात नाहीत, कोणाचे आई वडील जन्माला जात नाहीत. जेव्हाही आई वडील सोडून गेले त्या दिवशी त्या माणसानं मला आई वडील नाहीत असं समजायचं नाही. आपले गुरुच आपले आई वडील असतात.
आपला पांडुरंग परमात्माच आपले आई वडील असतात, आपला देवच परमात्माच आपले आई वडील असतात, असं भावना ठेवून आपण जगलं पाहिजे. आभाळ आलेले जास्तीचा मला विस्तार करायचा नाही. भूमिका एकच आहे की मानवी जीवन जगत असताना श्रद्धा ठेवून भावना ठेवून जर जीवन जगत गेलात की मनुष्य जीवनाचा शेवट गोड होतो. जगद्गुरु तुकोबारायाने परमार्थ केला. परमार्थ करता 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 परमार्थ परमात्म्यापर्यंत त्यांचा जाऊन पोहोचला. जाऊ देवाची या गावा देव देईल देव पहावया गेलो पण तिथे देवाची होऊन ठेवलो. वारी वाया जात नाही वारकऱ्याची. वारकरी वारीला आला म्हणून तरी समजावं, नाही तो मेला म्हणून तरी समजावं. श्रद्धेनं वारी करणारा वारकरी ज्यावेळी पांडुरंगाच्या परमात्म्याच्या दरबारात जातो आणि त्याला देवाचा साक्षात्कार होतो, त्या दिवशी त्याचा जीवनाचा खरा शेवट साक्षात्कार होतो. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जीवनामध्ये तुम्ही कर्म करत असताना शेवटला फार महत्व आहे. शेवट जर गोड नाही झाला तर केलेली सगळी मेहनत फुकट जाते. दिवसभर बँकेच्या लाईनला उभा राहिला, बँक असते ना काहीतरी पैसे काढायला, याची बारी आली काय संपला नाही, वेळ नाही, वेळाचं काय नाही त्याला, असंच संपली. वेळभर उभा राहून काही उपयोग आहे का? तसं जीवनामध्ये काही प्राप्त करायचंय. काय प्राप्त करायचंय जीवाला? प्राप्ताचीच प्राप्ती आहे. तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकला अशी. परमात्म्याच्या प्राप्ती करता जी लोक झुरणी लागलेत ना त्यांच्या जीवनाचा शेवट गोड झाला. ती साक्षात्कारापर्यंत लोक गेली. आणि जे 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 मोठ्या महाराजानं पंढरपूरला देह ठेवला, पंढरपूरला महाराजांना देह ठेवला की जेवढे जेवढे पंढरपुरातले साधू संत होते त्यांनी तिथं सांगितलं की असं जावं वारकऱ्यानं की त्याच्या परमार्थाचा शेवट गोड व्हावा. विठाला विठाला परमार्थ करता आला नाही, परमार्थ जगता आला पाहिजे. न्याय साहित्य वेदांताचार्य परभणी जिल्ह्यामध्ये एकच होते आणि आता बी एकच आहे. ठाकूरबुवा घराण्याचे प्रल्हाद शास्त्री महाराज दैठणेकर मला दुसऱ्या दिवशी सावडायला भेटायला आले. आणि मी तर लहान होतो, मला रडा बी मला समज नाही. मला पाठीवर हात टाकून म्हणले खरं सांगू का म्हणले, तुला काय येतंय का नाही येतं याला महत्व नाही म्हणले. तू फक्त एकच करायचं, आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवायची. मारोतराव महाराजावर श्रद्धा ठेव म्हणले, तुला काय अडचण येणार नाही म्हणले. का? शेवट कसा झाला हे शिकवलं म्हणले सगळ्या समाजाला. मला कधी कधी असं वाटायचं म्हणले याचं काय खरं आहे असं वाटायचं म्हणले. सुरुवातीला मी शिकून आलो तेव्हा भाऊ मला असं मोकळे बोलले. तुम्हाला माहित आहे महाराजाच्या तेरवीला कीर्तन कोणाचं ठेवलं होतं? नाना मी प्रल्हाद शास्त्री महाराज होत. कीर्तनच करता येणं गेलं. धोतर भिजलं होतं तेच रडून रडून, हातरुमाल नव्हता तर धोतरानं असं पुसू लागलं. शेवट कीर्तन सोडावं लागलं. मला महाराज समजल नाहीत म्हणले. तुम्ही होतेत ना तिथं, बोलता चाल नाहीत. मला महाराज समजल नाहीत म्हणले. मी का? मला उशीर झाला, मला इतकी दृष्टी आहे म्हणले, मला समजाय उशीर झाला. रडणंच आवरण गेलं. तरी आपण तेरवी 2 महिने लेट केली. कारण सगळ्या वारकऱ्याला येणं जाणं, सगळ्याचे माऊंदी होणं निवांत. सांगायची एकच गोष्ट की शेवट ज्याचा चांगला झाला की त्या शेवटाचं कौतुक सगळ्याला होते. विठाला विठाला कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीची. भगवान श्रीकृष्णानं सांगितले अर्जुनाला, ज्याचं जीवन नौका सिद्धीला जावी असं वाटत असेल तर त्यानं माझं स्मरण करावं. माझ्या स्मरणानं त्याचा शेवट गोड होतो. नाही तर शेवट गोड होण्याकरता लोकांनी घरादाराचा त्याग केला. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग तेजी याला जडभरत राजानं सगळ्या सर्वस्वाला वैभवाला साम्राज्याला लाथ मारली आणि जाऊन भजन केलं. शेवट कसा झाला? जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने वासना आडा आली. शेवट तर देव होणं तर लांबच सोडून द्या. काय व्हावं लागलं? हरणाच्या गर्भाला जावं लागलं. हे असा शेवट कठीण आहे. बाळू महाराज तुम्हाला प्रमाण येते आवश्यक तोच वट ये रे बाबू की कर्मंड चालू झाले आई सा विरळा विरळा ये
सोबत सोबत चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा वा आवश्यक याला म्हणतात प्रमाण कैलासराव. आवश्यक शॉर्ट बट स्वीट. आवश्यक शेवट येरवाऊगी खटपट चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा. अजून एक ओवी आहे, फड महाराज. आस्थेचिया महापुरी रिघताती कोटीवरी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला पावले. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा विरळा पावे एखादा विरळा पावे एखादा विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा शाबास. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा. परीक्षेला किती विद्यार्थी बसत असतात? 1,00,000. किती पास होतात? 80,000. आपण 20,000 नापास करू, आपल्या काय अधिकार आहे, पण कीर्तनापुरतं तर करू. मग त्याच्यातल्या 1,80,000 मेरिट लिस्ट मध्ये किती येतात? मेरिट लिस्ट मेरिट जास्त असते ना, बकळ येतात. 100 येत असतात. त्या 100 मध्ये पहिल्या 3 मध्ये बी 2-4 येतात. यायला कळत का? शेत डॉक्टर साहेब आहेत ना. हा यायला विचारा मेरिट मध्ये कितीवर येतात? टक्क्यावर येत नाहीत. कशावर येतात? पॉइंटवर. मग त्याच्यातून तुम्ही किती लोकांचा पहिला नंबर करता? एखाद्याचा पहिला नंबर येते बाबा. एखाद्याचा 100,000 लोकातून एखाद्याचाच नाही. आता सध्या सीजन आहे, जाऊ द्या, मग आता ते सीजनावरच येतो. आता आचारसंहिता आहे, पण सीजनावर तर यावं लागेल ना. उभी किती येत? सीजनावर आलो बघा आता मी. नाही ना, किती असू जा, मी सीजनावर तर यावं लागेल ना. जे शिजायले ते उभे किती येत? प्रत्येक त्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला, भागात सर्कल मध्ये बाळू महाराजाला चटपाट आहे. एका सर्कल मध्ये उभे आहेत समजा किती असतात? 5 जण. त्या 5ला 5 पैकी येणारे किती येत? एकच. एक काय मतानं येऊ द्या. केंद्रे साहेब किती मतानं आले? एक का बी येऊ द्या की. आमच्या तिथं परभणीला एकच मतानं आलं म्हण. एकच मतानं. मला कीर्तनाला काल कोण्या गावाला भेट? चौंडेश्वरी मंदिर. म्हणला महाराज मी हे एकाच मतानं आलो. मी म्हणलं ये बाबा. हो म्हणला मला. अहो येणं महत्वाचे. उभे किती राहिले? 5 पैकी आले किती? 1. तिथं गुलाल आहे. तसाच आमच्या परमार्थातही गुलाल आहे. तुम्हाला वाटते तू आव ही तया ही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी. निवडणुकीची ओळ आमच्या जवळ ओळ आहे, तो तुम्ही आम्हाला विचारित नाही. केंद्रे साहेब आम्ही तरी काय करावं आता? ते वेळी विजयश्रेच्या पाठी एकच पैसे. आम्ही काय प्रमाणाच्या बाहेर बोललो का बाबा? म्हणून राजकारणाचं बोललो आम्ही. ज्ञानेश्वरीवर बोलत नाही. मला भूमिका एक सांगायची. इथं फक्त प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला पावे. एकाच माणसाचा शेवट गोड होतो. आले किती याला महत्व नाही, शेवट गोड कोणाच झाला याला महत्व आहे. विठाला विठाला विरळा ऐसा कोणी विरळा ऐसा कोणी तुका त्याशी. वा वा वा. झालं की आता सिद्धांताला लागला. आपले 8 तास झाले. 8 तास आपलं काय पहिल्या चरणाचं हे म्हणतात ना मधू. आता पहिलं चरण लाभ केलं. लय चलाले महाराष्ट्रात मनोहर महाराज हे पहिलं. आता राहिलं दुसरं चरण. आमचं पोरग एक दिवशी म्हणला महाराज हे ओळखीचे महाराज आहेत का? मी म्हणलं नाही वा लय मोठा महाराज म्हणला. काय हशी तो म्हणला. त्याच्याकडे बघितलं तरी हसू येते. माझ्या संग 10 वर्ष आहेत बाप म्हणलं.
मला ओळख आहे म्हणून आपल्या गावातलेच आहेत का म्हणून आपल्याच गावातले आहेत आपल्या घरातलेच आहेत विठाला विठाला मला आता भूमिका जास्तीची मांडायची नाही 2:30 वाजलेत मला संध्याकाळचं कीर्तन आंध्रात आहे आणि 3:30 वाजता स्टेजवरची पास आहे मै नांदेडची नांदेडला मोठा गुरुता गद्दी म्हणून सोहळा आहे त्याला काहीतरी दुसरं नाव आहे हिंद चादर असं हिंद ईदी चादर म्हणून शीख समुदायाचा फार मोठा सप्ताह आहे मला बोलले मला तिकडं जायचंय मला स्टेजवरली जरी पास असली तर मला आज त्या पासपेक्षा भुजंगदादा महत्वाचे आहेत म्हणून मी इथं जास्त रमलो नाही तर दुसरा एखादा कार्यक्रम असला तर भावागिवाला धारडा असतं मी तिकडून येतो म्हणत होतो पण हे आज ही एका पखानं उघडे पडलेले लेकर इथं आणि मी गेलंच तरच झाकतेन दुसऱ्यानं कसं झाकतेन म्हणून मी आलो विठाला 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 मला लय फोन आहेत ह्याचे त्याचे तुम्ही याच कसं मी म्हणलं नाही बापा मला जावं लागते मी गेलो तरच मला तिथं माझ्या मनाला समाधान लाभन मला जावं लागते किती वेळ बोललो याला महत्व नाही मी जाणं महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आलोय आपणही आपल्या संत समुदायानं जे शेवट गोड केला एकी केली हातोफळी ठायाबळी पावले आम्ही देवा शक्तीहीन हकोतेने करुणा संत गेले तया ठाया देवराया पाववी कारण का साधू संताचा जसा शेवट गोड झाला तसा आमचा शेवट गोड व्हावा अशी आपण प्रार्थना करू या ठिकाणी निळोबा भाऊनं हे सगळे भजनी मंडळी जोडलेले आहेत हे भजनेच आहेत पण भजन्यामधून ह्याला भजनाची आवड आहे पण तिकडे शिक्षण क्षेत्रात वळले हे भजनेच आहेत कीर्तनीय आहेत याला कीर्तन बी येते आता निळोबानं कीर्तन बी केलेलं असनच मला तर वाटायला याला कीर्तन बी येते पण पॅन्टीवर कीर्तन करीत होते मनोहर महाराज निळोबा मी बी त्याचा संघचाच आहे मी बी पॅन्टीवलाच आहे महाराज काय म्हणले माहितीये का मला येत नाही वेश सरती आडनाव निवडे घाव डाव व्हावा अंगी काळी पॅन्ट होती मला महाराजाला ताप आली नागा नरसापूरला कर म्हणले कीर्तन बाबा म्हणलं मला येत नाही जरासच येते तितकंच बोल म्हणले बाबा म्हणलं पॅन्ट आहे काय होत नाही म्हणले मी म्हणलं लोक काय म्हणतील म्हणले मी हे इथं बांध म्हणले उपर खाली पॅन्ट वरी पांढरा अंगढत साधा आपलं ते तुमच्यावानी शर्ट साध महाराजांनी टोपी दिली पटका बी नाही महाराजाची टोपी होती ना महाराजाचा उपर ना 10 मिनिटं बोललो असेल महाराज म्हणले हे पा कपडे महत्वाचे नाहीत रे येथ नाही वेश सरते आडनाव आणि निवडे गाव आणि लय कपडे बी महत्वाचे नाहीत लफडे नसू नये कपड्याला बी काय करायचे आपलं जीवन फक्त स्वच्छ प्रतिमा स्वच्छ अंतकरण स्वच्छ आणि आपल्या गुरुवरली श्रद्धा स्वच्छ असावं तुम्हाला जीवनामध्ये पांडुरंग परमात्मा सुद्धा पदरात घेतल्याशिवाय राहायचा नाही अशी निर्मळ भूमिका आमच्या निळोबाची या निमित्तानं ही सगळी मंडळी आलीत सोयरे धायरे गण गोत सगळेच आलेले आहेत महाप्रसाद घेतल्याशिवाय भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये शेवटची एक चाल होईल मधुबुवाची आणि नाही निळोबाचं म्हणणं आहे मधुबुवाचं आमच्या मुरकुटे महाराजाचे प्रल्हाद महाराज माईक द्या आणि तुम्ही तुमच्या आकारानं म्हणा इतकंच म्हणा आम्ही म्हणणार विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे
महाराष्ट्रातील गान कोकिळा हरिभक्तीपरायण गोदावरी ताई मुंडे बर यांचा महाराष्ट्र शासनातर्फे उंच स्तरीय सत्कार झालेला आहे. त्या माध्यमात हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर हे आमच्या गोदावरी ताईंचा हार घालून या सर्व वारकरी संत संमेलन आहे. हरिभक्तपरायण आमचे रामबुवा काजे सर्व 60-70 विद्यार्थी ताडबोळ गावून आलेले आहेत. बघा विद्यार्थी कसे आहेत. यांच्या सगळ्या वारकरीच्या संत संमेलन म्हणून या ठिकाणी सर्वातर्फे गोदावरी ताईंचा सत्कार हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर हे करते. टाळी वाजवा टाळी वाजवा. केंद्रे साहेब या. हो या मनोहर महाराज या. नाही नाही बाबा दोन्ही बाई तू उतरा. नाही उतरू द्या घरच्याच पोरी उतर वर या साहेब अलीकडे या तुमच्या साहेब वर या. विठ्ठल जय जय हा बोलिले कुणी वेळे वाकुळे वंदना हरिला हे उच्चारिला अधिकार